नमस्कार. जय जिनेंद्र. श्रीमती विमलताई जंबू पाटील प्रतिमाधारी यांचे रात्री 1:45 सल्लेखनापूर्वक समाधिमरण संपन्न झाले. धर्माच्या कार्यासाठी आपलं जीवन त्याने अर्पण केलं. सत्कर्म आणि श्रद्धा हेच जीवनाचे धन आहे. मृत्यू हे अंतिम सत्य आहे. शरीर हे नश्वर आहे. हे जरी खरं असलं तरी ज्या कुटुंबातील व्यक्ती जाते त्या कुटुंबावर सर्वात मोठा आघात असतो. जन्म आणि मृत्यू या जरी आपल्या हातातील गोष्टी नसल्या तरी ज्या कुटुंबातील व्यक्ती जाते त्या घटनेचं दुःख त्याच कुटुंबातील व्यक्ती समजू शकतात. विमलताई ह्या अतिशय धार्मिक आणि समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काम करत असताना समर्पित असं आदरणीय व्यक्तिमत्व होत्या. त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास जैन धर्माच्या मूल्यावर आधारित होता. त्यांची निष्ठा, साधना आणि समाजप्रेम हे सर्वांसाठी एक आदर्श ठरलेला आहे. आज त्यांच्या जाण्याने केवळ एक श्रद्धाळू महिला नव्हे तर एक धर्मपरायण आत्मा आपल्यातून निघून गेलेला आहे. धर्माच्या सेवेत ज्यांनी जीवन अर्पण केले त्यांना शतशः नमन करतो. विमलताईंचा जीवनप्रवास नेहमीच शांती, अहिंसा आणि सत्यावर आधारलेला होता. त्यांनी जैन धर्मातील उपदेशांचं आपल्या जीवनामध्ये कठोरतेनं पालन केलं आणि इतरांनाही त्याच मार्गाने चालण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या प्रार्थना, व्रत आणि तपामुळे त्यांचं जीवन एक धार्मिक संदेश ठरलं. कुटुंब, समाज आणि धर्माची सेवा यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पण केलेलं आहे. जीवनात साधेपणा आणि शांती हाच खरा धर्म हा संदेश विमलताईंनी आपल्या कृतीतून दिलेला आहे. विमलताई ज्या जैन धार्मिक परंपरेला मान देत होत्या ती परंपरा केवळ बाह्य आचरणात नव्हे तर अंतःकरणातील शुद्धता आणि सत्कर्मामध्ये होती. त्यांनी प्रत्येकाला अहिंसेचा मार्ग दाखवला आणि त्यांचे शब्द नेहमी शांतीचा संदेश देत होते. त्या केवळ धार्मिक महिला नव्हत्या तर एक आदर्श व्यक्तिमत्व होत्या ज्यांनी धर्म आणि सेवा यांचा समन्वय साधला. श्रद्धा आणि साधना ज्यांनी जीवनाचा मार्ग बनवला अशा आत्म्याला शांती मिळो. विमलताईंची स्मृती आपल्यासाठी सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून येणार नाही, पण त्यांच्या शिकवणींनी आणि धार्मिक जीवनाने आपल्याला नेहमीच एक दिशा दाखवलेली आहे. आपण त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांच्यावरती झालेला जो आघात आहे त्यातून त्यांना लवकरात लवकर सावरण्याची जिनेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना सद्गती मिळू दे आणि लवकरात लवकर मोक्षप्राप्ती होऊ दे हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र.